नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालेली आहे, परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की 2 लाख रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि यामध्ये कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। भरपूर शेतकऱ्यांनी या अगोदर सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना नक्की किती कर्जमाफी होणार आहे, त्यासोबतच 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर नक्की किती कर्ज माफ होणार आहे, याबद्दलची सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्याकरिता एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन धारण्याचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। तर पहा, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही पीक कर्ज घेतले होते आणि 30/9/2025 पर्यंत अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडून जे काही कर्ज खाते असेल, जी काही थकबाकी मुद्दल असेल, ती व्याजासह आता शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। यामध्ये जमीन धारण्याचे क्षेत्र हे विचारात न घेता, म्हणजे शेतकऱ्यांची जी काही जमीन असेल ती कितीही हेक्टर असली तरी ती शेतकऱ्यांची कर्जमाफी यामध्ये केली जाणार आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट पहा, यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन असेल व मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ही 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येणार आहे। पहा, ज्या शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन असेल, यामध्ये मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांची जी काही व्याजाची रक्कम आहे ती अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येणार आहे। त्यांचे कर्जमुक्ती यामध्ये केली जाणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांना एक किंवा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकी रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। तर पहा, 31 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे परंतु परतफेड केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ यामध्ये देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर पहा, यामध्ये 3 नंबरचा पॉईंट काय असणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे। पहा, ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 यापर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले जे काही पुनर्गठन असेल, अशा थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ही 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपेक्षा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। तर पहा, ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ जर घेतलेला असेल, या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच यामध्ये कर्जमाफी होणार आहे, परंतु 50,000च्या वरील जी रक्कम असेल ती रक्कम अगोदर बँकेत जाऊन जमा करावी लागणार आहे, तरच यामध्ये 50,000 पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असणार नाही ते पाहूयात। महाराष्ट्र राज्यातील विद्यमान मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, लोकसभा राज्यसभा सदस्य असतील, त्यानंतर विधान परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतील, महानगरपालिका किंवा नगरपंचायतीचे नगरसेवक असतील, अशा व्यक्तींना यामध्ये कर्जमाफी योजनेचा लाभ हा मिळणार नाही। तर अशा प्रकारे जी काही कर्जमाफी आहे
ती आता ही शेतकऱ्यांना केली जाणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे, परंतु वरील जी रक्कम आहे ती बँकेत जाऊन जमा करावी लागणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच कर्जमाफी होणार आहे। जी काही वरील रक्कम आहे ती आपल्या बँकेत जाऊन आपल्याला जमा करावी लागणार आहे, तरच जे काही 50,000 पर्यंत जी काही कर्जमुक्ती आहे ती या शेतकऱ्यांची होणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।